पुण्यातील पोर्श कार अपघात आणि 2 निष्पाप जीवांचा गेलेला बळी. या घटनेनंतर संपूर्ण राज्य ढवळून निघालं. बिल्डर पुत्राला पोलिसांकडून मिळालेली विशेष वागणूक, आमदार महोदयांनी घातलेलं लक्ष, त्याला कथितरित्या खायला मिळालेला पिझ्झा बर्गर, अवघ्या 15 तासात मिळालेला जामीन आणि त्यानंतर सुनावलेली हास्यास्पद शिक्षा, अशा सगळ्या मुद्द्यांनी ही घटना प्रचंड गाजली. वाहतूक नियमांचाही उहापोह झाला. या घटनेत आणखी एक मुद्दा गाजला, तो म्हणजे दारू पिण्यासाठीचं वय. या घटनेतील आरोपी असलेल्या 17 वर्षीय मुलाच्या दारू पिण्याच्या मुद्द्याची बरीच चर्चा झाली. त्याला दारू देणाऱ्या पब आणि बारला सील लागले. मालकावर कारवाई झाली. यावरूनच दारू पिण्यासाठी देखील वयाची अट आहे, ही गोष्ट प्रकर्षानं समोर आली. दारू पिण्यासाठी महाराष्ट्रातील राज्य उत्पादन शुल्क विभागानं काही नियम घालून दिले. यात आणखी एक लक्षात घेण्यासारखा नियम म्हणजे दारू पिण्यासाठी फक्त वयाचीच नाही तर परवान्याची देखील अट असते. ज्याप्रमाणे 18 वर्ष पूर्ण केल्यानंतरही गाडी चालवण्यासाठी परवाना गरजेचा असतो, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही दारू पिण्यासाठीचं वय पार केल्यानंतर देखील तुम्हाला त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. 5% किंवा त्यापेक्षा कमी अल्कोहोलची मात्रा असणारी मद्य म्हणजे माइल्ड बियर, ब्रिजर ही पिण्यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण करणं गरजेचं असतं. ब्रिजरमध्ये अल्कोहोल नसतं असं अनेक जण मानतात, पण त्यातही 4.8% अल्कोहोल असतंच. तर 5% जास्त अल्कोहोलची मात्रा असणारी मद्य असतात, ती पिण्यासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण करणं गरजेचं असतं. यात स्ट्रॉंग बियर पासून ते 42% पर्यंत प्रमाण असणाऱ्या वोडका आणि देशी दारूचा समावेश होतो. 25 वर्ष पूर्ण करण्यासोबतच मद्यसेवन परवाना गरजेचा असतो. तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अधिकृतरित्या मद्यपान करू शकत नाही. अनेक जणांना मद्यपान करण्यासाठी परवाना लागतो हे देखील माहिती नसतं. मद्य पिणाऱ्यांपैकी जवळपास 80% नागरिकांकडे परवानाच नसतो. या परवान्यानुसार तुम्हाला दारू पिण्याची क्षमता ठरवून दिलेली असते. मद्य खरेदी करताना तुम्हाला तुमच्याकडे असलेलं लायसन्स दुकानात दाखवणं गरजेचं असतं. मद्य सेवनाचा परवाना ऑनलाईनही काढता येतो. हा परवाना एका दिवसाचा, एका वर्षाचा किंवा आयुष्यभराचाही मिळतो. मद्य सेवनाचा परवाना मिळवण्यासाठी वैद्यकीय अहवालाची गरज असते. शरीराला मद्य सेवनाची गरज असल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला असेल तर परवाना दिला जातो. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या excise-service.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. तिथं सर्व्हिसेस यादीवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला किती दिवसांसाठी मद्यसेवन परवाना पाहिजे ते निवडा. पुढे ऑनलाईन अर्ज दाखल करा. ऑनलाईन अर्जासाठी डिजिटल फोटो आणि सही, ओळखपत्र, त्यामध्ये आधार कार्ड किंवा वोटर आयडी, रहिवासी दाखला, डॉक्टर परवाना आदी कागदपत्र आवश्यक असतात. शुल्क म्हणून वर्षभराच्या परवान्यासाठी 100 रुपये आणि कायमच्या परवान्यासाठी 1000 रुपये आकारले जातात. यापूर्वी महाराष्ट्रातही मद्यसेवनाचं वय 21 वर्षे होतं. मात्र 2011-12 मध्ये समाज कल्याण आणि व्यसनमुक्ती मंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यसनमुक्ती धोरणात बदल केला. यात मद्यसेवनाचं वय 21 वरून 25 पर्यंत वाढवण्यात आलं. तेव्हापासून महाराष्ट्रात मद्यसेवनाचं वय 25 वर्ष इतकं आहे. त्या खालील व्यक्तीला मद्य विक्री केल्यास किंवा सेवनासाठी दिल्यास संबंधित दुकान आणि बार यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. शिवाय दारू पिणारी व्यक्ती दंडात्मक कारवाईसाठी पात्र ठरते. इतर राज्यांमध्ये मद्य सेवनाचं वय काय? जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार, गोवा, पुदुचेरी, राजस्थान आणि सिक्कीम मध्ये मद्यपानाचं कायदेशीर वय हे 18 वर्ष इतकं आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मेघालय, मिझोराम, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये दारू पिण्याचं किमान कायदेशीर वय हे 21 वर्ष इतकं आहे. तर पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दादरा आणि नगर हवेलीमध्ये दारू पिण्याचं किमान कायदेशीर वय हे 25 वर्ष इतकं आहे. दिल्लीमध्येही दारू पिण्याचं किमान वय 25 वर्ष इतकं आहे. मात्र नवीन उत्पादन शुल्क धोरणात हे वय 21 वर्ष इतकं करण्यात आलंय. तर मंडळी, मद्यसेवनाच्या परवान्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा.